नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज 1 जुलैपासून ऑफलाईन पद्धतीने सुरू झालेले आहेत. अजून महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे चालू केलेले नाहीत किंवा वेबसाईट अजून त्यांनी लॉन्च केलेली नाही आहे. त्यामुळे आपण हा अर्ज तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे देऊ शकता. पहा हे अर्ज कसा भरायचा आहे तो पहा. इथे महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे पहा फर्स्ट लाईनला. त्यानंतर पहा महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर 3 नंबरला पहा महिलेचे लग्नानंतरचे नाव टाकायचे आहे. 2 नंबरला पहा 2 नंबरचा ऑप्शन आहे जन्मदिनांक. तिथे बघा महिना वर्ष अशा पद्धतीने दिनांक महिना वर्ष अशा पद्धतीने जन्मदिनांक टाकायचा आहे. 3 नंबरला पहा ऑप्शन आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता. ज्या महिलेत अर्ज करते त्याचा संपूर्ण पत्ता इथे टाकायचा आहे पहा. त्यानंतर 4 नंबरला ऑप्शन आहे जन्माचे ठिकाण आहे बघा. इथे जन्माच्या ठिकाणामध्ये तुम्हाला जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपालिका हे टाकायचं आहे. त्यानंतर पहा इथे पिनकोड टाकायचा आहे व 5 नंबरला ऑप्शन आहे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. 6 नंबरला पहा महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर पहा शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का. जर तुम्ही कोणत्या इतर सेवेचा लाभ घेत असाल तर इथे होय करा, अदरवाईज नाही करा. आणि घेत असाल तर किती रुपयाचा लाभ घेता येथे ती राशी टाकायची आहे पहा. त्यानंतर पहा 8 नंबरला आहे वैवाहिक स्थिती. तुम्ही विवाहित असाल तर विवाहित, घटस्फोटित, विधवा, आधार अशा पद्धतीने 4 ते 5 ऑप्शन आहेत. त्यानंतर 9 नंबरला आहे अर्जदाराचा बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे तुम्हाला. इथे पहा बँकेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर पहा बँक खातेधारकाचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर पहा 3 नंबरला बँक खाते क्रमांक टाकायचा आहे म्हणजेच की अकाउंट नंबर. त्यानंतर पहा 3 नंबरला IFSC कोड दिलेला आहे जो की तुमच्या बँक खात्याच्या पहिल्या पानावर दिलेला असतो. तो IFSC कोड इथे टाकायचा आहे. त्यानंतर पहा 10 नंबरला ऑप्शन दिलेला आहे आपला आधार क्रमांक बँक खात्यात जोडला आहे का. जर जोडलेला असेल किंवा तुम्हाला माहीत नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. इथे होय करायचं आहे आणि जर जोडला नसेल तरी इथे होय करायचं आहे आणि बँकेच्या खात्यात बँकमध्ये जाऊन तुम्हाला हा आधार कार्ड क्रमांक जोडून घ्यायचा आहे. हे फक्त 5 मिनिटाची प्रोसेस आहे. तुम्ही हे लगेच करू शकता. त्यानंतर पहा अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक या इथे जे दिलेली माहिती आहे त्यांच्याकडे हा अर्ज तुम्हाला सुपूर्द करायचा आहे. त्यानंतर पहा 12 नंबरला आहे खालील सर्व कागदपत्राचा तपशील. बघा तुम्हाला काय कागदपत्र जोडायचे आहे त्या फॉर्मला. पहा इथे आधार कार्ड जोडायचं आहे, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र. अधिवास म्हणजे डॉमिसाईल नॅशनॅलिटी. त्यानंतर 3 नंबरला उत्पन्नाचं प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट तहसीलदाराचं जे की 2.5 लाखापेक्षा कमी असलेलं पाहिजे. अर्जदाराचं हमीपत्र पहा इथे आहे आपल्याकडे अर्जदाराचं हमीपत्र. ते आपण किंवा तुम्हाला तुमची अंगणवाडी सेविका फॉर्मसोबत देईन. त्यानंतर पहा बँक पासबुक. त्यानंतर पहा अर्जदाराचे फोटो हे लागणार आहेत. पहा इथे अर्जाचं हमीपत्र आहे. हे कसं भरायचं आहे सांग तुम्हाला. पहा माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही. इथे बरोबरची टिक करायची आहे. त्यानंतर पहा माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर प्रदाता नाही. इथे तुम्हाला बरोबरची टिक करायची आहे. जर तुम्ही ही जे मी वाचतो याच्या कुठल्याही कॅटेगरीत जर बसत नसाल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. नंतर 3 नंबरला मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. इथे तुम्हाला बरोबरची टिक करायची आहे पहा. नंतर बघा 4 नंबरला मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रुपये 1,500पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. इथे जर तुम्ही कुठली योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही इथे हा फॉर्म भरू शकत नाही किंवा इथे टिक करू नका तुम्ही जरी फॉर्म भरत असाल तरी. ओके. त्यानंतर बघा माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाही. इथे तुम्हाला टिक करायची आहे. जर असेल कोणी तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड उपक्रमामध्ये अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, संचालक, सदस्य नाहीत. हे तुम्हाला बरोबरची टिक करायचे आहे. माझ्या कुटुंबातील
माझ्या कुटुंबातील सदस्याचे संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन नाही, तर तुम्हाला बरोबरची टिक करायची आहे. पहा इथे शेवटचा ऑप्शन आहे, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याकडे नावावर 4 चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत. येथे तुम्हाला जर तुमच्या नावावर 4 चाकी वाहने असतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. जर नावावर नसेल तर तुम्ही इथे बरोबरची टिक करा. पहा खाली दिलेला हा मुद्दा वाचायचा आहे. मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यात व आधार आधारित प्रमाणीकरण माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटविण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनेचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार eKYC वर्णन पुरविण्यात सहमती देत आहे. पहा हे वाचून इथे तुम्हाला अर्जदाराची सही इथे तुम्हाला तुमची सही करायची आहे. नंतर पहा इथे खाली दिलेलं आहे, इथे वाचून घ्यायचं आहे. प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्यासाठी आहे. पहा हा अर्ज फक्त तुमचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मागवून घेण्यात आलेला आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS WhatsAppद्वारे सुद्धा कळविण्यात येईल. अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती काढून देण्यात यावी कार्यालयीन कामकाजाकरिता. त्यानंतर पहा ही मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही अर्जाची पावती आहे. तुम्हाला अशा प्रकारे पावती मिळून जाईल. पहा असा आहे अर्जाचा नमुना. तुम्ही हा अर्जाचा नमुना तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला हा अर्जाचा नमुना मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओसाठी.